शाहूमिल चौकात भीषण अपघात. कारने बाप लेकीला चिरडले. बापासह वकील असलेल्या विवाहित मुलीचा जागीच मृत्यू. तिघे जखमी. कोल्हापूर. प्रतिनिधी. शाहूमिल चौकात शनिवारी दिनांक 7 दुपारी सुमारे 3च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात भरधाव वेगाने जात असलेल्या कारने बाप लेकीला चिरडले. यात बाप लेकीचा जागीच मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. एका भरधाव कारने 4 ते 5 दुचाकींना दिलेल्या जोरदार धडकेत हा दुर्दैवी प्रकार घडला. या अपघातात ॲडव्होकेट भाग्यश्री लक्ष्मण गवळी वय 30 राहणार कसबा बावडा आणि वडील दीपक महादेव वनशे राहणार दिलबहार तालीम मंडळ सणगर गल्ली यांचा मृत्यू झाला. भाग्यश्री लक्ष्मण गवळी यांचे 1.5 वर्षापूर्वी लग्न झाले असून त्या वकिली करीत होत्या. त्यामुळे त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर मयत दीपक वनशे हे कोल्हापूर महानगरपालिकेतील निवृत्त आरोग्य कर्मचारी. त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्या परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. तर धनंजय करजगार वय 44 व कैवल्य नाईक वय 25 हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. एका जखमीचे नाव समजू शकले नाही. या प्रकरणी कारचालक मयुरेश योगेश पाटील याला राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयुरेश पाटील यांचे वडील पशुखाद्य दुकान चालवत असून तो शाहूमिलच्या दिशेने जात असताना हा अपघात घडल्याची माहिती मिळाली. दरम्यान मयत भाग्यश्री लक्ष्मण गवळी आणि त्यांचे वडील दीपक वनशे हे मोटारसायकलवरून शाहूमिल चौकातून आपल्या घरी जात असताना त्यांच्या मोटारसायकलसह इतर तिघांच्या मोटारसायकलला कारने भरधाव वेगाने येत धडक दिल्याची माहिती मिळाली. या अपघातात मृत्यू व जखमीच्या नातेवाईकांनी सीपीआर परिसरात मोठी गर्दी केली होती. याचा पुढील तपास राजारामपुरी पोलीस करीत आहेत. यंग वाईस प्रतिनिधी लखन खांडेकर, कोल्हापूर.